म्हणून त्याच्यासाठी खरं तर तो नुसता डीजे नाही तर छत्रपतींचा असणारा बुलंद आवाज आपल्या डीजेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या असणाऱ्या प्रत्येक डीजे वरती पोहोचवतोय असा शिवभक्त डीजे शाफीचा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या शिवजन्मभूमीमध्ये स्वागत करायचं आहे। ब्रँड लवर साठी खास ब्रँड न्यू वायरली सेटअप आरोही साउंड मजा आएगा लेट्स गो। भावनो कसं आहे हँडसम दिसतोय का नाही हँडसम एकदम विषय ठॉस आहे। तर नमस्कार भावनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या लाडक्या चॅनलवरती ज्या चॅनलचं नाव आहे टीजस बेबी ब्लॉग्स। आणि आज मी खूप जास्त खुश आहे कारण आज एका स्पेशल ठिकाणी चाललोय आपल्या महाराजांच्या जन्मभूमीमध्ये चाललोय मी नारायणगाव जुन्नर तालुका शो असणार आहे ग्रँड ओपनिंगचा लॉयलीचा सेटअप आहे आणि माझ्यासोबत आहेत स्वतः 32 शरद आशिना बोले डीजे पवन 32 शरद आणि हे झोपा काढते ह्याला सवय आहे झोपा काढायची त्यामुळे हे कंटिन्यू झोपा काढते भावनो। काही इकडे आपले पप्पा बसलेले आहेत इकडे थोडेफार चॉकलेट्स आहेत जे इथं ठेवलेले आहेत आणि हा विषय याच्यामध्ये भावनो ना लाईट पण लागते म्हणजे कसं जाताना शोला वगैरे जाताना भांग बिंग पाडायची शायनिंग बिनिंग मारायची त्याला की तसं ऑन करायचं असं करायचं लाईट लावायची एकदम क्वालिटीमध्ये चिकनं दिसायचं आणि विषय ठॉस करायचा असं ते गणित आहे। ओके भारी आहे पण प्रोडक्ट भारी आहे मस्त आहे मजा आली। आणि आता आम्ही पुणेकडे धाव घेतलेली आहे पुणेच्या दिशेने कुठेतरी नाश्ता करायला थांबायचं आहे थोड्या वेळासाठी कारण भूक लागलेली आहे जराशी नाश्ता करतो जेवायचं पुण्यामध्ये जाऊन असं ठरवलंय त्याच्यामुळं थोडासा नाश्ता आता कुठेतरी करून घेतो आणि मजा येणार आहे खूप जास्त कारण आपण महाराजांच्या जन्मभूमीमध्ये चालू आहे ह्या गोष्टीतून एक पॉझिटिव्हिटी ऑलरेडी येते त्याच्यामुळे एनर्जी विषय ठॉस जबरदस्त एनर्जी आहे आणि मी हिंदी ब्लॉग करणार होतो पण आज ज्या ठिकाणी चाललोय ना मला मराठीमधूनच करायची इच्छा झाली त्याच्यामुळे विषय चला एन्जॉय करा ब्लॉग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला तुमच्या नेहमीप्रमाणे सपोर्ट करा ऑल स्वयंपाकी साथीदार लव्ह यू ऑल मग लेट्स गो। हे काय बाबा मोठी माणसं झाली आता त्याच्यामुळे आपल्याकडे जास्त लक्ष देत नाहीत आजकाल आपल्याला काय माहिती त्याला आपल्याला आता व्हॅल्यूच नाही राहिलेली येत नाहीत आपल्याबरोबर काय असं म्हणजे काय आता येतो म्हणतात आणि गंडवतात अशा पद्धतीचं सध्याचं वातावरण चाललंय काय करायचं कायम सोबत असणारा माणूस असंच आपल्याला अचानक कसं असते माझ्या भावानो आयुष्याच्या वळणावर आपल्याला माणसं भेटतात आणि काही काळानंतर ती दुरावतात आणि हा दुर्वल की एका रपाटे त्याला असा आडवा करीन नाही दुरावला तर जरासा शांत झालाय भाऊ कारण काय झाले तो सध्या त्याच्या जॉबमुळे वातावरणातून बाहेर आलाय आणि तिकडचं जरा टेन्शन आहे किरकोळ पण जास्त नाही पण किरकोळ टेन्शन आहे त्याचे जरा कॉल येतात पोरग पैसा मिळवते नुसता पैसा अशा महिंद्रा कार आहेत त्या सगळ्या अशा त्याच्या तालावर सगळ्या नाचतात कार नाचते थार बीर अशा रोज या अशा हाताखाली असतात उठता बसता काय झालं भावनो आम्ही आता शिरवळजवळ आलो आणि नाश्ता करायसाठी थांबलेलो आहे आम्ही इकडं आमचा टोमॅटो उत्तापा बनतोय बघा एक मिनिट टोमॅटो उत्तापा बनत आहे खूप छान सुंदर असा या काउंटर लावलेला आहे मी कुठलं तरी डोसा इडली सेंटर हे काय काय विषय खूप डेंजर लेवलला सगळं आहे खूप काय काय खाऊ वाटते खरं पण जास्त काय खाणं गरजेचं नाही आता सध्याच्या लेवलला एवढाच फक्त नॉर्मल लेवलला खाऊन घेतो हां घेऊन जायचं हां आठवलं मला काय खायचं होतं तर ते आम्ही पुण्यामध्ये जाऊन श्रीजीचे छोले भटुरे खाणार आहे जेवायचं तिथं नियोजन आहे तेच जेवणार आहे काय झालेली आज खूप दिवस जरा खाल्लेलं नाही अशी चव झालेली तरी जर पुण्यालाच येणं झालेलं नाही त्यामुळे ती गोष्ट राहून गेली मला खायचं आहे माझी इच्छा आहे बाबा मी खाणार काय झालं ते त्याला काय झाले आज मला काय कळलं म्हणून टोमॅटो उत्तापा रेडी आहे त्याच्याबरोबर याला काय म्हणतात सांबर आणि चटणी पण रेडी आहे बाकीचा विषय घेऊन आम्ही आता चाललेलो आहे कुठेतरी आता जाऊन बसायचं आणि खायचं चम्मच हां चम्मच हां ओके चम्मच घेणार पडेगा दोस्तो तुला हां गुपशीन सुट्टी त्यांना नाही चलो 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 सर चलो लेट्स गो दोस्त विषय कसा माहिती आहे का सगळेजण नाश्ता करायच्या आधी सुसू वगैरे करून येतात आमचं सगळं झाल्यावर सुसू करायला लागतं जाऊन येणं गरजेचं आहे। पवन कसं वाटतंय पवन पवन वॉशरूम बघा हे वॉशरूम आहे का इथलं वॉशरूम हे काहीतरी सांगायला लागले त्याला म्हणतात वॉशरूम कळलं का एखाद्या लक्झरी घरासारखं लाईन काय असं ते विषय करून घ्या
हो नाही बघा डीजे पवन कोणाच्या आद्यात ना मध्यात संपला विषय बघदा आला तिथे गाडा मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। लहानपणी बघदा आल्यावर एवढा आनंद व्हायचा आता पण होते आपण अजून लहानच आहे काही विषय नाही चलो भाई ओके भावानो फायनली आता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि इथं आम्ही जेवायला थांबणार आहे माझं फेवरेट लोकेशन श्रीजी इथं खूप छान छोले भटुरे भेटतात ते इथं आम्ही आता जेवणार आहे मस्तपैकी डीजे कोण बत्तीसरा सध्या चिंताग्रस्त आहे ते मॅप चेक करायला कुठून कसं जायचं आहे त्याचा विषय ठॉस करणार आहे ते आता ड्रायव्हिंग करतो काय अडचणचा विषय नाही त्याच्या आधी पोटामध्ये आपल्या जरासा छोले भटुरे टाकूया मस्तपैकी आणि मग इथून निघूया लेट्स गो तर जेवण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे भावना जेवण गरजेचं असतं जेवण हे पोटाला आपल्या चांगलं असतं हे की चांगलं असतं कारण महत्त्वाच्या गोष्टी ओके भावानो तर माझ्या फेवरेट प्लेसवरची फेवरेट डिश आलेली आहे आणि आम्ही आता पोटभर गच कार्यक्रम जेवून घेतो हे बघू शकता इकडे कांदा आलेला आहे इकडे भटुरे आलेले आहे इकडे छोले आलेले आहे डीजे पवन बत्तीसरा मोबाईलवरती बिझी आहे नित्य नियमाप्रमाणे जेवून घ्या सर ए जेवायचं चालू चलो अभी स्टार्ट करते भावानो सध्या आम्ही पुण्याच्या भयानक अशा ट्रॅफिकमधून प्रवास करत आहे आणि प्रवास करता करता असा विषय झाला दोन तीन किस्से असे झाले भावानो पाठीमागे आपल्या गाडीवरती नाव आहे आपल्या बसंतीवरती माझं डीजे स्वॅपिक कारण त्याच्यामुळं आपले स्वॅपिकेच साथीदार जे पण आपली फॅमिली आहे आपले प्रेम आहे ते लोक भेटतात आपली पोरं भेटतात आणि बघत नाहीत रे ट्रॅफिक वगैरे काय सगळ्या गोष्टी म्हणजे अख्या अशा ट्रॅफिकमध्ये गाडी थांबवायला लावली त्यांनी मला जरा त्या गोष्टी भावानो असं नका करत जाऊ प्लीज आता त्यातले दोघं जण होते ते चांगले होते ते आपल्या इकडचेच होते उमरसकडचेच होते ते भाऊ तर त्यांनी थोडासा विषय केला त्यांनी समंजस केला त्यांनी पुढे घेतली गाडी पुढे घेतल्यानंतर मी स्वतःहून गाडी साईडला घेतली थांबलो थोडा वेळ बोललो त्यांच्यासोबत आणि मग नंतर आम्ही पुढे गेलो पण भावानं प्लीज असं करू नका 2-3 ठिकाणी आम्ही ट्रॅफिकमध्ये एवढ्या एकतरी ट्रॅफिकमध्ये सगळा प्रवास करतो एकतर दमलो सकाळपासून त्याच्यामध्ये काय होते पाठीमागचे लोक परत हॉर्न वाजवत आहेत आणि ते बरोबर नाही वाटत भावानं त्यामुळे प्लीज थोडंसं ॲडजस्ट करत जावा असं ट्रॅफिकमध्ये मी ते नाव पण मागचं काढून टाकणार आहे कारण नकोच भावा बिनकामाच्या शिव्या खायला लागतात पाठीमागचे लोक आपल्याला काय बोलत असतील भावानं तर प्लीज जरासं कॉपरेट कर जावं समजून घेत जावा आपण थांबू नाही पण म्हणत नाही मी पण जरासं जागा तर असू दे ना साईडला थांबायला वगैरे कुठेतरी असं म्हणजे अशा ठिकाणी थांबू आपण पण असं ट्रॅफिकमध्ये मध्येच कसं म्हणजे थोडंसं भावनो या गोष्टी ॲडजस्ट करत जावा असं मध्येच नका थांबत जाऊ आपण थांबू मी बोलतो तुमच्याबरोबर आपण भेटू फोटो काढू मिठ्या मारू काय विषय नाही फक्त विषय एवढा की थोडासा जरा साईडला जाऊन बाकीच्यांना त्रास नको व्हायला आपला एवढा विषय प्लीज बाकी लव्ह यू थँक्यू सो मच मला भारी वाटतं पण काही गोष्टी आहेत त्या जरा आपल्याला आपण ॲडजस्ट केल्या पाहिजेत आपल्यामुळे कोणाला त्रास नको व्हायला भावना आपल्यालाच खराब म्हणतात लोक त्यामुळे असा विषय सो इथून पुढं जरासं प्लीज काळजी घ्या लव्ह यू भावनो काय विषय झाला सांग का पवन शेटने आपल्या खाल्ले बिस्किट आणि ते झालं असं की काही ना काहीतरी हा सारखा गाडीमध्ये खातच असतो आणि ते जे भाऊ आले ते आपले त्यांनी आल्या एकच वाक्य टाकलं पवन शेट स्वॅपी शेट कुठं आहेत मग मी असं खाली झोपलेलो होतो मी असं लपलेलो होतो थोडक्यात खाली झोपलेलो आणि त्या आल्यानंतर परत दिसलो त्यांना मग उठलो गाडी आणि ज्यावेळेस आम्ही गाडी थांबवली त्या खिडकीमध्ये आले पहिल्यांदा एकच म्हणते पवन शेट काय व्लॉगमध्ये लपवायचं हेच चाललेलं असतंय काय म्हणजे तुम्ही काय खाता वगैरे बिस्किट वगैरे त्यांनी हे बघा असं काहीतरी बिस्किट वगैरे काहीतरी खाल्लेलं असते आणि ते लपवायचं चाललेलं असते काय करायचं या पोहारा मला दिस काय चाललंय आता घाम आला घाम पुसायचं चाललंय बघा घाम किती येतोय असं घाम खूप येतोय अरे कळलंच नाही गुन्हा कुणी केला तर गुन्हा करायचाच कशाला गुन्हा करायचाच तर 4 चौघात करा लपून छपून भुरटे मारतात भाई लोक नाही कळलं का गुन्हे बिन्हे काय करू नका पैसा कमवा मोठे व्हा काय गुन्हा करायचा नाही ते असलं काय तर करा भावानो तुमच्या भावाचा लुक चेंज झालेला आहे विषय ठॉस झालेला आहे पुढे थोड्या वेळाने गेल्यानंतर प्रॉपर दाखवतो आता आम्ही लोकेशनवर पोहोचतोय डीजे पवन बत्तीसरा यांनी खूप चांगली कामगिरी पार पाडलेली आहे ड्रायव्हिंगची फुल आणि आता इथून ओपनिंगचा विषय होईल आणि त्यानंतर मग परत आम्ही रिटर्न होऊ पण पहिल्यांदा ओपनिंग बघा ब्रँड लव्हरसाठी खास ब्रँड न्यू वायरली सेटअप आरोही साऊंड मजा आहे का लेट्स गो भावना बघू शकता फायनली लोकेशन वरती पोहोचलेलो आहे आणि बघूया आता विषय
चलो लेट्स गो. खरं तर तो राजधानीतून आलाय आणि आपण जन्म ठिकाणात आहोत, म्हणून त्याच्यासाठी खरं तर तो नुसता डीजे नाही तर छत्रपतींचा असणारा बुलंद आवाज आपल्या डीजेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या असणाऱ्या प्रत्येक डीजे वरती पोहोचवतोय. असा शिवभक्त डीजे शाफीचा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या शिवजन्मभूमीमध्ये स्वागत करायचं आहे. चला डीजे शाफी याचा सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय गणेश दादा झुरा सर आपल्याला विनंती की आपण डीजेचा सन्मान करायचा, कारण की आपल्या उपयोगाचा असणारा माणूस म्हणजे डीजे आहे. म्हणून विनंती आहे आपल्या मास्टर माइंडने जरी किती सेट केलं असलं तर डीजेचं बहुत फिरण्याशिवाय म्हणून त्या डीजेसाठी एकदा जोरदार चलो लेट्स गो. 3, 2, 1 रेडी. अरे लाइट एंड ऑडिओ ग्रैंड ओपनिंग. आता शिवजन्मभूमीमध्ये आलोय तर महाराजांपासूनच सुरुवात करतो. बोले सागराचं पाणी कधी आटणार नाही, राजांची आठवण कधी मिटणार नाही, आणि हा जन्म काही हजारो जन्म झाले तरी बोले नाथ शिवरायांचा सुटणार नाही. Thank you so much all of you for coming here. This is always brand widely Bosan, the great mastermind Mr. Zura sir and also Vinayak sir, one of the best sound Aroi sound mastermind Anand Sheikh Dalvi. Now let me introduce myself. Don't forget, this is DJ Swabby. Teacher Nisha. I feel clean and clear setup. Rightly processed. So once again, one more time. Assembly सर्व मित्रांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत. This is the brand of name. Brand of name. बोले शिवजन्मभूमीमध्ये सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. बोले अखंड महाराष्ट्राचा ऊर्जा स्रोत आहे छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्यांचा आवाज आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. एक ऐतिहासिक राज्य आशिया खंडातील भारत देशातील महाराष्ट्र राज्य, याच महाराष्ट्रात रचला गेला एक रक्तरंजित क्रांतीचा इतिहास. मुघलांच्या मुघलशाहीत मुघल गोरगरिबांच्यावर अन्याय अत्याचार करत असताना गरिबांच्या लेकी सुना त्यांच्या वासनेच्या बळी पडत होत्या. प्रचंड दहशत, जाब विचारणारं कोणी नव्हतं, दद मागायचं धाडस कुणात नव्हतं. याच प्रतिकूल परिस्थितीत याच महाराष्ट्रात एका वाघिणीच्या पोटी आलेलं शिवरत्न पुढे सरसावलं आणि त्यांचं नाव म्हणजे महाराष्ट्राचा ठाणेवाग छत्रपती शिवाजी महाराज. One of the best on earth, Anand Sheikh Dalvi. Don't forget, always
myself, miking specialist, DJ Swappy. All the people, my friend, DJ Pawan Batishra. मराठा भीत नाही कोणाला, आमची वाघाची जात आहे. आम्हीच घेतल्या तख्ताशी धडका, आम्ही सोडवलाय स्वातंत्र्याचा भडका. इथं आमच्याच रक्ताचं पाणी झालंय, प्राणांच्या देऊन आहोत्या. आम्ही स्वराज्य उभं केलंय, आम्ही स्वराज्य उभं केलंय. पण सेकंड आवाज आला पाहिजे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. This is brand setup, grand opening, Aroi sound. One of the best on our Anand Sheikh Dalvi. Don't forget one of the best company, Lloyd Pro Sound. Mastermind, Mr. Zura sir. Don't forget, always myself, miking specialist, DJ Swappy. तलवारें मौज तो तेरी सारी है.